राहुल द्रविड अर्थातच द वॉल. जी मुलं क्रिकेटमध्ये आपलं भविष्य घडवू पाहत आहेत त्यांना राहुल द्रविड यांच्या आयुष्यातून शिकण्यासारखं खूप काही आहे. राहुल द्रविड आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. सुरुवातीच्या वन डे मॅचेसमध्ये त्यांना काही फारसं यश येत नव्हतं. डेब्यू मॅचमध्ये त्यांची पहिली इनिंग 3 धावावरच संपली होती. पण पुढे जाऊन त्यांनी आपल्या खेळावरती लक्ष केंद्रित केलं, खूप मेहनत केली आणि नंतर भारताची वॉल मिस्टर डिपेंडेबल बनले. सुरुवातीला आपलं संघातलं स्थान पक्कं नसताना राहुल द्रविड यांनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले आणि 1999च्या विश्वचषकात ते भारताकडून सर्वाधिक रन बनवणारे फलंदाज बनले. केनिया आणि श्रीलंकेविरुद्ध ठोकलेल्या 2 शतकांबरोबरच 461 धावा त्यांनी त्या वर्ल्ड कपमध्ये बनवल्या. 1996मध्ये सौरभ गांगुली यांनी जिथं डेब्यू मॅचमध्येच शतक झळकावलं होतं त्याच मॅचमध्ये राहुल द्रविड यांनी 95 धावाची लक्ष्यवेधिक खेळी करून आपणही आहोत याची क्रिकेट विश्वाला जाणीव करून दिली होती. मित्रांनो, त्या सिच्युएशन आठवा ज्या ठिकाणी शोएब अख्तर बाउंड्रीपासून धावत पळत ॲग्रेसिव्हली बॉलिंग करायचा आणि आपला द वॉल अर्थातच आपले राहुल द्रविड तेवढ्याच शांततापूर्ण आणि पेशंटली त्या बॉलला डिफेंड करायचे. राहुल द्रविड वर्ष 2004, विरोधी संघ पाकिस्तान, मैदान रावळपिंडी. या तंत्रशुद्ध फलंदाजांनी 270 धावांची ऐतिहासिक खेळी केली. तब्बल 12 तास क्रीजवर उभा असणारा राहुल द्रविड आणि समोर असणारं शोएब अख्तर आणि इतर गोलंदाजाचं आव्हान. विचार करा मित्रांनो, केवढ्या उच्च लेवलची एकाग्रता असेल आणि काय आत्मविश्वास असेल ह्या फलंदाजामध्ये. एखाद्या संघ सहकार्याला लवचिक भूमिका घ्यावी लागते याचं उदाहरण राहुल द्रविड हे बेस्ट होऊ शकेल. आपलं संघातलं स्थान पक्कं ठेवण्यासाठी त्यांनी कधीही कोणत्याही नंबरला येऊन फलंदाजी करण्यास होकार दिला. त्याचबरोबर विकेट किपिंग ही वेळोवेळी केली. त्याचं कारण एकच, त्यांना क्रिकेट खेळायचं होतं आणि क्रिकेट विश्वावरती आपला ठसा उमटवायचा होता. राहुल द्रविड यांनी आपल्या कारकिर्दीत एक T20 सामनाही खेळला होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मॅचमध्ये राहुल द्रविड यांनी सलीम पटेल या गोलंदाजाला सलग 3 षटकारही ठोकले होते. मित्रांनो, ऐकून धक्का बसला ना? पण हो, ते तसंच आहे.